आता राहिलं फक्त एक शाळेचं मोठं लोन आणि बँकेचं एक शॉर्ट टर्म लोन. बरोबर, एक काम करा, आहे त्या बॅलन्स मधनं ते शॉर्ट टर्म लोन क्लिअर करून टाका. पण सर असं केलं तर आपलं अकाउंट जवळजवळ नील होईल. 3-4 महिन्याचा प्रश्न आहे उदापुरे. एकदा आपण पोझिशन द्यायला सुरुवात केली की लोक पुढचं पेमेंट करतील आणि आपण सगळं क्लिअर करून टाकू. त्यानंतर जो काही होईल तो आपला पूर्ण प्रॉफिट आहे, तो पूर्णपणे आपला आहे. पण सर ज्यांना फ्लॅट्स मिळाले नाहीत त्यांना तर आपल्याला पैसे द्यावे लागतील ना. ते देऊ, तुम्ही उगाच फाटे फोडू नका. जेवढं सांगतोय तेवढं करा, कळलं? पण सर वहिनी, मला भीती वाटते. त्यांनी काही केलं तर? हे बघ संयोगिता, तो काहीही करणार नाही. आणि तू दारा खिडक्या लावून घेतल्यास ना. हो, आणि तुम्ही पोलिसात तक्रार केली आहे ना? हो, मग ते सगळं बघून घेतील. तू काहीही काळजी करू नकोस. हां? हो. मी बाबांच्या मृत्यूपत्राविरुद्ध कोर्टात केस करायचा विचार करतोय. काय? हो, कारण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये. मी खूप विचार केला या गोष्टीवर. मी बऱ्याच लोकांशी चर्चा केली, बऱ्याच लोकांशी बोललो या विषयावर. पण ताई, शार्दूलला माझ्याबरोबर संसार करायचा नाहीये. मी नकोय त्याला. आणि म्हणून आता मी निर्णय घेतलाय की सगळे इस्टेट त्याच्या नावावर करून मी हे घर सोडून निघून जाणार आहे. नेहा, तू काय बोलतीस? हे ताई, माझ्या समोर कुठलाच दुसरा पर्याय दिसत नाहीये मला. हे बघ, तू तिथून निघून गेल्याने शार्दूलला आनंद होणार आहे असं जर तुला वाटत असेल ना, तर ते चुकीचं आहे. तू तिथून गेल्यावर काय ग, ते प्रियांकाला रानच मोकळ मिळेल. आणि या सगळ्यांनी शार्दूलचं भलं होणार नाहीये. ताई, राजाराम काकाही मला हेच सांगत होते. म्हणून आतापर्यंत शांत बसले होते मी. वाटलं होतं आज उद्या शार्दूलचं मन बदलेल, कोर्टात केस टाकण्याचा विचार सोडून देईल तो. पण नाही, तसं काही घडताना दिसत नाही. बस एकदा या घरात घुसायला मिळालं पाहिजे. मग बघू कोण मायका लाल माझ्या पोराले माझ्यापासून दूर ठेवत होती. बस एकदा आत घुसायला मिळालं ना का मी माझं पोर घेऊन इथून निसटून जाईल. बस म्हणा बोमलत. नाही म्हणजे तू आईची आठवण येते म्हणून माहेरी जात असलीस तर ठीक आहे, पण तुला इथे काही त्रास होतोय म्हणून तर तू. त्रास? कसला त्रास? मला इथे कसलाच त्रास नाहीये. नक्की ना? हो वहिनी, हे बघा, तुम्ही मला हे सगळं का विचारताय ना ते मला माहितीये. मी त्या दिवशी तुम्हाला रागारागात नको ते बोलून गेले, पण मी ते सगळं आता विसरली आणि तुम्ही पण विसरा. ज्या प्रेमासाठी तू शार्दूल सारख्या वेड्या मुलाशी लग्न करायचं धाडस दाखवलंस, त्या प्रेमाचं काय? त्याचा काय विचार केलास? हे बघ नेहा, केसचा विचार तू करू नकोस. हे माझ्यावर सोडलं. आपण नक्की जिंकणार. आणि हरलो तर? हरण्याच्या भीतीने माघार घेणं मला मान्य नाही. हरायचंच असेल तर लढून हवे, पण पळपुटेपणा करणं मला अजिबात मान्य नाही. आणि तूही तो दाखवू नकोस. नाहीतर एका घाबरट आणि पळपुट्या मुलीला मी हुशार आणि धाडसी समजलो आणि तुझ्यावरती विश्वास टाकला. हा माझा निर्णय हा राजाराम पांढरेच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरेल. बा, विचार कर. निर्णय तुलाच घ्यायचा आहे.